पाडव्यात अनेक मराठी कलाकारांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते आहे. सोबतच तसंच स्टार प्रवाहावरचे काही मराठी कलाकार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या पाडव्याबद्दलच्या काही आठवणी असतील किंवा गिरगावच्या पाडव्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय वाटतं? नमस्कार, मी मिलिंद गवळी. वचन दिले तू मला या मालिकेतला हर्षवर्धन जागीरदार. आणि आज आम्ही गिरगावमध्ये आलो आहे. पाडव्याचा छानसा दिवस आहे आणि माझे वडील गिरगावमध्ये ACP म्हणून काम करत होते, त्यामुळे गिरगावशी माझे खूप जुने संबंध आहेत आणि खूप मजा येते. मराठमोळा सण आहे आणि ज्या उत्साहाने गिरगावकर आणि महाराष्ट्रातले सगळे इथे जमा होतात बघण्यासारखं आहे. एक खूप भव्य दिव्य सोहळा आणि मला या सोहळ्यात सहभागी व्हायची संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि मला खूप छान वाटतं आहे. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. नक्कीच सर, मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की गिरगावचाच पाडवा का? म्हणजे अनेक ठिकाणी पाडवा होतात, गिरगावचाच का? म्हणजे तुमच्या काय आठवणी? कारण मी पहिल्यांदा येतो आहे, त्यामुळे मला खूप उत्सुकता होती पहिल्यापासून की मी ऐकत आलो आहे, कारण आमचे खूप मित्र गिरगावात आहेत. पण पाडव्याच्या दिवशी घरी गुढी उभारायला लागते आणि बाहेर पडणं शक्य होत नाही. मी गोरेगावात राहतो, तर आमच्या इथे पांडुरंगवाडीचे असे तिथे मला जायला लागतं. आज आवर्जून म्हटलं नाही, मला गिरगावचं बघायचंच आहे पाडवा आणि हे उत्तम निमित्त आहे. मी समीर जाई, आमचं एक नवीन शो येतो आहे आनंदी स्टार प्रवाहावर, नक्की बघा. नक्कीच. तुझं मला जायला विचारावं असं वाटेल की तुझी जी नवी भूमिका येते आहे त्याबद्दल खूप उत्सुकता आहे, कारण चॅलेंजिंग आहे ती, तर त्याबद्दल काय सांगशील? आनंदी तुझ्या आठवणी काय सांगशील? आनंदी ही नवीन मालिका 30 मार्चपासून रात्री 9:30 वाजता येते आहे. आनंदी ही जरी बघू नसली शकली तरी तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे, खूप छान आहे. आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं तीच नवीन ऊर्जा घेऊन आम्ही काम सुरू करतो आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप उत्सुक आहे. नक्कीच हे स्टार प्रवाहावरचे मराठी कलाकार आपल्यासोबत होते. आपल्यासोबत आणखी काही मराठी कलाकार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या नववर्षाचा तुमचा संकल्प काय? उत्तमोत्तम कामं करणं आणि जेवढं आपल्याला कलाक्षेत्रासाठी जेवढं योगदान देता येते तेवढं देता येणं आणि प्रामाणिकपणे जे काही आहे ते करणं, एवढाच माझा संकल्प आहे. नक्कीच. तर तुमचं गिरगावच्या पाडव्याबद्दल आणि नेमकं पाडव्याबद्दल काय मत आहे? पाडवा म्हणजे ऑफकोर्स आपलं हिंदू नववर्ष आणि त्याची सुरुवात झालेली होती डोंबिवलीमध्ये आणि मी डोंबिवलीची आहे आणि त्यामुळे मला एक विशेष त्याचा अभिमान, आनंद आहे. आणि गिरगावमध्ये सुद्धा तेवढीच एनर्जी आहे. माझ्यासाठी हे दुसरं वर्ष आहे गिरगावच्या शोभायात्रेतलं. पहिल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मी माझ्या फिल्मसाठी आले होते आणि ह्यावेळेस आता स्टार प्रवाह परिवाराचा भाग म्हणून आलेली आहे. तर या परिवारातले सगळेच कलाकार आम्ही इथे जमलेलो आहोत, त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि हा एक जल्लोष, हा उत्साह, हा आनंद द्विगुणित झाला आहे. धन्यवाद. तर स्टार प्रवाहावरचे मराठी कलाकार आपल्यासोबत होते. स्टार प्रवाहावरचे आपल्यासोबत मराठी कलाकार होते. तर तुझ्या आतापर्यंतच्या पाडव्याबद्दलची सगळ्यात सुंदर, जी तुझ्या कायम लक्षात येईल अशी कुठली आहे? आदल्या दिवसाची तयारी मी म्हणेन, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कवळ्या उन्हात आमच्याकडे पद्धत आहे की गुढी उभारायची आणि त्यासाठी अट्टाहास नाही, पण जे काही एक प्रेम असतं की आपण आदल्या दिवसापासून त्याची तयारी करून ठेवतो. ती जागा स्वच्छ पुसून ठेवणं, फुलांची तयारी करून ठेवणं, माळ असो, ब्लाऊज पीस असो, सगळीच ही सगळी तयारी. मग आदल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी स्वयंपाकात काय लागणार आहे त्याचं साहित्य घेऊन येणं. सो माझ्यासाठी तयारी ही पाडव्याची खरी पूर्वतयारी जी असते त्यात खरा आनंद आहे असं तुला वाटतं? कारण
पाडवा तर सगळे सकाळी उठतात, आपण छान तयार होतो आणि गुढीपाडवा साजरा करतो. पण ती आदल्या संध्याकाळपासून जी काही उत्सुकता असते, सगळे घरी एकत्र असतात, बाबा काही कामं करत असतात, आईचं काही वेगळं, आपल्याला एक जबाबदारी सोपवलेली असते, त्यात दादा एक काहीतरी करत असतो. तर ते छान वाटतं की आपण सगळे एक कुटुंब मिळून आपण त्याची तयारी करत असतो, सगळे एकत्र असतो. नक्कीच हे तर विशाल दादा आपल्यासोबत आहेत. दादा, गिरगावच्या पाडव्याबद्दल आणि तुझ्या नेमक्या पाडव्याच्या आठवणीबद्दल काय सांगशील? खरं तर आत्ताच माझं लग्न झालं, 1 महिना झाला आणि आज मी सकाळी इकडे यायच्या आधी माझ्या बायकोबरोबर पहिला पाडवा सेलिब्रेट करून आलो. सो यावेळेचा पाडवा माझ्यासाठी जरा स्पेशलच आणि त्यात घरातनं पाडवा सेलिब्रेट करून इकडे गिरगावमध्ये आलो आहे, त्यामुळे अजूनच स्पेशल झाला आहे. कारण दरवर्षी आम्ही या दिवसाची वाट बघतो, कारण इथला जो माहोल आहे तो खरंच जबरदस्त असतो. प्रत्येकजण वेगळ्या वेशभूषेमध्ये येतं, मराठी परंपरा जपली जाते, लोकांचा उत्साह, मेन म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो त्यांना लाईव्हली भेटता येतं, सगळ्यांबरोबर फोटो काढता येतात, सगळेजण राया राया म्हणून आवाज देत आहेत. सो याच्यासारखा आनंद दुसरा नाही आहे. म्हणजे पाडव्याचं खरं तरी खूप मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी, जे स्टार प्रवाह कायम आमच्याकडून आम्हाला इथे बोलवून खूप भारी काम करतं. सो आम्ही खूप खुश असतो इथे आल्यानंतर आणि मजा येते. तर सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. अजून काय विचारायचं तर या नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय असेल? हा दरवर्षीप्रमाणे माझा हा संकल्प असणार आहे. आत्ता त्यात अजून एक संकल्प ॲड होईल. त्याच्या आधी मेन संकल्प सांगतो. ज्या रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही कलाकार मेहनत घेत असतो त्यांची अजून चांगल्या पद्धतीने कशी सेवा होईल हाच प्रयत्न असणार आहे. आणि माझ्या फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल हाही मी प्रयत्न करेन माझ्या कामाबरोबर. कारण काय 2 गोष्टी सांभाळताना खूप अवघड होतं, शूट पण आणि हेही. त्यामुळं आत्ता जेवढा प्रयत्न करतो आहे की करणार मी यावर्षी, की आता माझी बायकोही माझ्या आयुष्यात आली, माझ्या घरचे आहेत, तर सगळ्यांना जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि माझं कामही प्रामाणिकपणे करता येईल. नक्कीच हे स्टार प्रवाहावरचे मराठी कलाकार आपल्यासोबत होते. कॅमेरामॅन सिद्धेश सोबत मी जुही धर्मे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.